नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. नेवासा तालुक्यातील सोनई येथील मातंग समाजातील तरुण संजय वैरागर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथे शनिवारी दिनांक 25 रोजी पोलीस दूरक्षेत्रासमोर निषेध सभा घेऊन पोलिसांना लेखी निवेदन देण्यात आलं. सकाळी 10 वाजता हदगाव फाट्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात विविध दलित व मातंग समाजाच्या आणि पुरोगामी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते जमा झाले. डॉक्टर आंबेडकरांच्या स्मृतिस्तंभाला अभिवादन करून जोरदार घोषणाबाजी करीत मातंग समाजाचे युवा नेते बन्सी मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाने पोलीस दूरक्षेत्रावर आले. येथे मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. राज्यात दलित आणि अल्पसंख्याक समाजावर हल्ले होत आहेत. अत्याचारांची मालिका थांबवण्यासाठी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणीही यावेळी सर्वच वक्त्यांनी करून संजय वैरागर यांच्यावर हल्ला करून दहशत निर्माण करणाऱ्या सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात यावा अशी मागणी सर्वच वक्त्यांनी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस फिरोजभाई पठाण, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश बाबू भोसले, समता परिषदेच्या संगीताताई ढवळे, माजी सरपंच रामजी अंधारे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शाहूराव खंडागळे, ग्रामपंचायत सदस्य युनुसभाई पटेल, बन्नूभाई शेख, केदारेश्वरचे माजी संचालक अनिल कांबळे, मातंग समाजाचे नेते बन्सी मिसाळ यांच्यासह सर्व समाजाचे कार्यकर्ते तसेच समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याच्यात असं नाही का फक्त मराठा समाज म्हणून RSS वाले जे कोण असन आपल्या गावात सुद्धा त्याच्यात जर काही गोष्टी करत असेल आणि कोणाची ध्यानात येत असेल तर आपण पोलीस प्रशासनाला पहिले कळवावं. जर पोलीस प्रशासनाने त्याच्यावर लक्ष नाही दिलं तर हे लोक जे करू शकतात आपल्या हातात काय बांगड्याने आपण सुद्धा ते करू शकतो. तितकी धमक आपल्या सुद्धा आहे. असं नाही पहिले पण आपण आपलं काम आहे प्रशासनाकडे दाद मागावी, सांगावं. असं त्याच्यावर लोक पोरं आहे हे गावात कीड निर्माण करायचे प्रयत्न करतात. आपला गाव व आपला परिसर याच्यात आतापर्यंत ध्यानात आलेलं नाही की कोणी असं RSSमध्ये पण आतून आहे, बाहेरून कोणी आलं नाही. आणि जर कोणी असं तुम्हाला वाटलं की बाबा हे कुठे दंगल घडवण्याचे प्रयत्न करतात, कुठे मिटिंगा घेतात तर आपण पोलीस प्रशासनाला त्यांचं नाव सांगावं. नाही तुम्हाला सांगता येतं तर आम्हाला येऊन सांगा, आम्ही पोलिसाला सांगतो. आणि पोलिसांनी जर मदत नाही केली आपल्याला तर त्याच्यानंतर 2 हात करा. ठीक आहे, यांनी पाय मोडून घेतले, आपण पाय मोडून घेणार नाही. आपण त्यांचे पाय मोडू काय असं पण दवाखान्यात 4 महिने राहायचं, जेलमध्ये 4 महिने राहू. याच्यापेक्षा जास्त काय होणार नाही. फक्त इतकं आहे का मला पोलीस प्रशासनाला म्हणणं इतकं आमच्या राष्ट्रवादी शरद पवार गटामार्फत मी हे झालेल्या कृत्याचा निषेध करत आहे आणि माझे मुद्दोन संपत. प्रतिनिधी इसाक शेख, DNA मराठी, शेवगाव.